आषाढी एकादशी निमित्त आज आपण उपवास स्पेशल रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी 2 बटाटे आणि 1 रताळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे। एका कुकरमध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून आपल्याला झाकून याच्या मंद गॅसवर 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात। इथे मी अर्धा वाटी साबुदाणा घेतलाय आणि 1 वाटी वरई घेतलेली आहे। यालाच भगर असे म्हणतात। भगर घ्यायच्या आधी व्यवस्थित स्वच्छ निवडून घ्या। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही भगर टाकूयात आणि साबुदाणा टाकूयात। आता याची चांगली बारीक पूड तयार करून घेऊयात। बघा, असं पीठ आपण तयार करून घेतलेलं आहे। आता एका ताटामध्ये हे पीठ आपण काढून घेऊयात। रेडीमेड वरईचं पीठ आणि साबुदाणा पीठ देखील मिळतं, ते पण तुम्ही वापरू शकता। पण अगदीच सगळ्यांनाच ही पीठ अवेलेबल होतील असं नाही, मग तुम्ही घरच्या घरीच असं पीठ बनवून तयार करू शकता। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे 3 हिरव्या मिरच्या मी घेत आहे आणि या पण आपण चांगल्या बारीक करून घेणार आहोत मिक्सरमध्ये। तिखट किती तुम्हाला आवडतं त्या प्रमाणानुसार हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी अधिक करू शकता। आता हे जे पीठ आहे थोडंसं मी बाजूला करते। आता कुकर पण थंड झालेला आहे, आपण त्याच्या 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। आता हे जे रताळ आहे त्याची साल आपण काढून घेतलेली ते आपण किसून घेऊयात आणि रताळ किसून झाल्यानंतर आपण बटाटा लगेचच किसून घ्यायचा आहे। किसून घेतल्यामुळे अजिबात गुठळ्या राहत नाहीत आणि आपल्याला पिठांमध्ये मिक्स करायला पण सोपं जातं, म्हणून किसून घेतलेलं आहे आपण हे। रताळ आणि बटाटा दोन्ही किसून झालेला आहे। आता त्यामध्ये कुटून घेतलेली हिरवी मिरची टाकायची आहे। त्याचबरोबर भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे। 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट पण टाकलेला आहे। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात। बटाटा आणि रताळ वापरल्यामुळे इथे अजिबात पाण्याचा वापर करण्याची गरज नाही। खूप जास्त जर चिकट होत आहे हे पीठ असं वाटलं तर तुम्ही अजून यामध्ये साबुदाण्याचं किंवा वरईचं पीठ टाकू शकता, म्हणजे घट्टसरपणा येईल पिठाला। आता हे आपण चांगलं मळून घेऊयात। त्याशिवाय तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये जिरं देखील टाकू शकता, जर तुम्हाला उपवासाला ते चालत असेल तर। तर इथे बघा, चांगला असा गोळा तयार करून घेतलाय आणि थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि पुन्हा मळून घ्यायचं आहे। उपवास नसेल तरीही तुम्ही हा नाश्ता झटपट असा करू शकता। यामध्ये मीठ टाकायची जी क्लिप आहे ती राहून गेलेली आहे, तर मीठ नक्की टाका। आता बघा, एक प्लास्टिकचा पेपर घेतलाय, त्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि असं लावून घ्यायचंय प्लास्टिकच्या पेपरला आणि हातावर असा गोळा घ्यायचा आहे। आता हा असा पसरवत न्यायचा आहे आणि व्यवस्थित असा या पेपरवर थापून घ्यायचा आहे। उपवासाला आपण बऱ्याच वेळेला साबुदाणा खिचडी करतो, पण असा जर वेगळा काही पदार्थ केला तर नक्कीच तो आवडीने खाल्ला जातो आणि एक वेगळी चव आपल्याला चाखायला मिळते। त्यामुळे नक्की तुम्ही या प्रकारचा नाश्ता उपवासाच्या दिवशी करून पहा। होईल तेवढं हे जे थालीपीठ आहे ते आपल्याला पातळ असं थापून घ्यायचं आहे, म्हणजे ते पटकन भाजल्या जातं।
बघा हे व्यवस्थित पसरवून झालंय. आता अलगद एका हाताने हा जो प्लास्टिकचा पेपर आहे तो काढून घ्यायचा. तवा गरम करून घ्यायचा आहे आधीच, त्यावर तेल पसरून घ्यायचंय आणि अलगद असा हा पराठा किंवा थालीपीठ यावर सोडायचंय. आता दोन्ही बाजूने चांगलं हे खरपूस भाजून घ्यायचंय. तेल सोडायचंय बाजूने किंवा तूप सोडू शकता. तर हे बघा दोन्ही बाजूने मस्त असा खरपूस मी भाजून घेतलेला आहे हा पराठा किंवा थालीपीठ. हे तुम्ही दह्याबरोबर सर्व करू शकता उपवासाच्या दिवशी, आणि उपवास नसेल तर तुम्ही सॉस बरोबर किंवा ग्रीन चटणी बरोबर सर्व करू शकता. व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि आजची रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.